तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। नमस्कार, मी रुशाली यादव सारंग, TV9 विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला इंधनासह विविध गोष्टींमध्ये बचतीचं आवाहन केलंय। मात्र मोदींच्या या आवाहनाला त्यांचेच नेते मानत नाहीयेत का, असा सवाल मध्य प्रदेशमधल्या एका घटनेनं समोर आलाय। महामंडळावर वर्णी लागली म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी भाजपच्या नेत्यानं तब्बल 700 वाहनांचा ताफा रस्त्यावर उतरवला। पाहूयात। एकीकडे पंतप्रधान मोदी जनतेला पेट्रोल डिझेल वाचवण्याचा सल्ला देत आहेत। लोकांनी मेट्रो वा रेल्वेतून प्रवास करा असं मोदी सांगतायत, आणि दुसरीकडे भाजपचेच नेते स्वतःचं राजकीय वजन दाखवण्यासाठी गाड्यांचा असा ताफा रस्त्यावर उतरवतायत। हे मध्य प्रदेशातील भाजपचे नेते सौभाग्य सिंग आहेत। मध्य प्रदेशातील भाजप सरकारने त्यांना पाठ्यपुस्तक मंडळाचा अध्यक्ष केले। त्याचा पदभार स्वीकारण्यासाठी उज्जैन ते भोपाळ दरम्यान ते 700 गाड्यांच्या ताफ्यानं भोपाळमध्ये पोहोचले। चलो राजेश भाई और महेंद्र भाई साहब मी प्रधानमंत्री महोदयांना सांगितलं की करायचं असेल तर ती आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे। सोमनाथ मंदिरामध्ये गुजरातमध्ये त्यांनी हवाई शोबाजी त्या ठिकाणी केली। स्वतः सांगेल ब्रह्मज्ञान आणि आपणच कोरडं पाषाण की आमचे नेते राहुल गांधीजींनी जेव्हा हे युद्ध खाडी देशामध्ये सुरू झालं त्यावेळेसच आपली भूमिका लोकसभेमध्ये मांडली की प्रधानमंत्री महोदयांनी या भूमिकेला आपण सामोरं आलं पाहिजे आणि देशाच्या लोकांना ही स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे। मोदी साहेब किती वेळा आले प्रधानमंत्री पदावर निवडून, त्याला अपयश कसं म्हणता येईल? 3-3 वेळा प्रधानमंत्री होत आहेत, त्याला अपयश कसं काय म्हणणार? हळूहळू जे आहे सगळ्यांनीच या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे आणि आपला ताफा जो आहे किती कमी करता येईल त्याचा विचार सगळ्यांनीच करायला पाहिजे। कारण प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दिलेला जो संदेश आहे तो सगळ्यांसाठीच आहे। अख्खा रस्ता हा भाजप नेत्यामुळे जाम झाला। अनेक सर्वसामान्य लोकांची वाहनं त्यामध्ये अडकली। काही गाड्यांचे छोटे मोठे अपघात सुद्धा घडले आणि एका व्यक्तीसाठी तब्बल 700 गाड्या रस्त्यावर थांबून त्यांनी डिझेल पेट्रोलची नासाडी केली ते वेगळंच। त्यामुळे जर मोदींचं आवाहन खुद्द त्यांच्याच भाजपचे नेते पाळत नसतील तर जनतेचं काय, असा सवाल उपस्थित होतोय। मी माझ्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या। माझ्याकडे 6-7 गाड्या होत्या, आता 3 वर आणल्या आहेत, 2 वर आणलेल्या आहेत। त्याचबरोबर मी इलेक्ट्रिक गाडीचे पण सिंधुदुर्ग जी माझी डीव्ही कार आहे जिल्ह्यातली प्रशासक, ती पण मी इलेक्ट्रिक गाडी आता विकत घेतोय आम्ही। जी उद्या काल पेट्रोलची डिझेलची घेणार होतो ती आता इलेक्ट्रिक गाडी करणार आहोत। तर अशा पद्धतीचे सकारात्मक बदल अगर आपण स्वीकारले तर मला विश्वास आहे आपल्या देशाला महासत्ता बनवण्याशिवाय जे काय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा हेतू आहे, उद्दिष्ट आहे, तो निश्चित पद्धतीने साध्य होईल। राहुल गांधीची अवस्था अशी झालेली आहे आणि संजय राऊतला तर पब्लिसिटी वा देशात जे विदेशात युद्ध एवढं मोठं झालंय, पूर्ण जग ऑइल क्रायसिसचा सामोरे जात आहे, पूर्ण जग। मग ते चीन असो की रशिया असो की अमेरिकेत पण पेट्रोलचे भाव डबल झाले। त्यावेळेला मोदीजींनी सांगितलं आपल्याकडे पुरेसा साठा आहे पण आपल्याला अधिक पैसे देऊन घ्यावं लागतंय, तर आपण थोडं कन्झम्पशन मध्ये थोडी डिसिप्लिन आणली
अरे तुम्हाला जर समर्थन करायचं तर करा, पण स्वतःला तुमची देशविरोधी भावना तर प्रकट होऊ देऊ नका. पण मात्र ताफ्यामध्ये अनेक गाड्या दिसतात, त्याच्यावर देखील विरोधक म्हणतात अरे, तापाचा तापाने आता काय संबंध झाला? प्रधानमंत्री असतो, राष्ट्रपती असतो, तो प्रोटोकॉल असतो. म्हणजे किती खालच्या पातळीवर विरोधी पक्ष चालला आहे. मग तो राहुल गांधी असो की संजय राऊत असो की उद्धव ठाकरे असो. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.